म्हाळुंगे नांदे रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे 11 वर्षाच्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर परिसरामध्ये संतापाची आता लाट उसळली आहे आणि अशामध्ये भोरचे आमदार शंकर मांडेकर आता वादात सापडण्याची शक्यता आहे। रस्ते आहेत तर अपघात होणारच असं अजब वक्तव्य आमदार शंकर मांडेकर यांनी केलंय। त्यामुळे आमदार मांडेकर यांना चिमुकल्याच्या मृत्यूचं सोयरसूतक नाही का असा संतप्त सवाल आता विचारला जातो आहे। असं घडू नये आता बरेच असं घडतं। आता दूषित कोण आलाय म्हणजे शेवट कधी एखादा अपघात घडला ज्याची मोठी गाडी आहे तुझा गुन्हा दाखल होतो। असं घडू नये आता बरेच असं घडतं। आता दूषित कोण आलाय म्हणजे शेवट कधी एखादा अपघात घडला ज्याची मोठी गाडी आहे तुझा गुन्हा दाखल होतो। तर शंकर मांडेकर यांचं हे वक्तव्य आहे। आमदार शंकर मांडेकर एका लोकप्रतिनिधीचं हे असं अजब वक्तव्य ऐकून खरं तर तळपायाची आग मस्तकाला जाईल अशा प्रकारे त्यांच्यावर आता टीका होऊ लागलेली आहे। नागरिक अत्यंत संतप्त सवाल करत आहेत। आमदार शंकर मांडेकर यांनी म्हटलंय की रस्ते आहेत तर अपघात होणारच। अत्यंत अजब असं हे वक्तव्य आमदारांनी केलेलं आहे। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। कैलास, खरं तर या चिमुकल्याच्या मृत्यूनं म्हाळुंगे नांदे रस्त्यावर झालेल्या या चिमुकल्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। बाईक रस्त्यावर घसरली, त्यावरून चिमुकला पडला आणि ट्रक खाली आला, त्याचा जागीच मृत्यू झाला। खरं तर या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असताना आमदार साहेब मात्र अशा प्रकारचं वक्तव्य करतात। या चिमुरट्याच्या मृत्यूनंतर म्हाळुंगे परिसरामधील जे नागरिक आहेत त्यांचा रोष होता। मात्र त्या रोषाला सामोरं जाताना नागरिकांना रस्त्याचं आश्वासन देणं किंवा काहीतरी ठोस कृती लवकरच करू असं आश्वासन देणं मांडेकर यांच्याकडून अपेक्षित होतं। मात्र त्या उलट त्यांनी रस्ता आहे तर अपघात होणारच असं बेताल वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे। त्यामुळे परिसरातील नागरिक जे आहेत ते आणखी संतप्त झालेले आहेत। वास्तविक पाहता रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गाडी घसरून या 10 वर्षीय चिमुरट्याचा मृत्यू झालेला आहे। कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे, परिसरातल्या नागरिकांवर शोककळा पसरलेली आहे। अशा वेळेस नागरिकांना धीर देणं लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित असतं, त्याचबरोबर त्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्याची हमी देणं अपेक्षित असतं। मात्र ज्या पद्धतीनं मांडेकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे ते पाहता त्यांच्याकडे संवेदनशीलता आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। किमान सांत्वन करता येत नसेल तर असं बेताल वक्तव्य तरी करू नये अशी भावना आता या निमित्तानं उपस्थित झाली आहे। खरं कैलास, अत्यंत संतापजनक असं हे वक्तव्य आहे आणि असे अपघात एवढ्या हलक्यामध्ये जर घेत असतील तर हे कसले लोकप्रतिनिधी असा खरं तर प्रश्न विचारण्याची ही वेळ आलेली आहे। अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांनी सुद्धा व्यक्त केल्यात। कैलास, काल सुद्धा जेव्हा अपघात झाला आपण त्या ठिकाणी जाऊन तिथे सगळा आढावा जेव्हा घेतला, तिथल्या प्रत्यक्षदर्शींच्या तिथल्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या आणि त्यावेळी मला आठवतं की त्या नागरिकांनी असं म्हटलेलं होतं की सगळ्यात जास्त महसूल या भागातला या भागातून जातो आणि अशा वेळी खरं तर किमान अपेक्षा आहे की आपले रस्ते चांगले असावेत। त्या ठिकाणी जे दुरवस्था झालेली आहे, खड्डे पडलेले आहेत ते बुजवावेत अशी मागणी तिथल्या नागरिकांनी केली होती। अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया त्याही वेळी नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या। त्यात आता लोकप्रतिनिधींचं हे वक्तव्य काय नेमक्या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या त्यावेळी? अपघात झाल्यानंतर नागरिक जे आहेत ते साहजिकच आहेत, त्यांच्यामध्ये संतापाची भावना होती। गेली कित्येक वर्ष झाले या भागातील नागरिक जे आहेत ते रस्त्या दुरुस्तीची मागणी करत आहेत। हा जो रस्ता आहे म्हाळुंगे नांदे हा दुहेरी रस्ता आहे, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे एक बाजूचा रस्ता जो आहे तो बंद आहे। तो रस्ता महापालिकेनं जर तात्काळ हालचाली केल्या असता तर सुरू झाला असता आणि कदाचित हा अपघात जो आहे तो टाळता आला असता। एकाच रस्त्यावर दुहेरी वाहतूक असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने ट्रॅफिक जाम होतंय, त्यामुळे दुसरा बाजूचा जो रस्ता आहे तो सुरू करावा अशीही मागणी नागरिक करत आहेत। आणि त्यातच या अपघातानंतर ज्या पद्धतीनं मांडेकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे। या घटनेनंतर नागरिकांनी कॅन्डल मार्च काढलेला आहे आणि 10 वर्षाच्या चिमुरट्याला जी श्रद्धांजली वाहिलेली आहे। नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे, साहजिकच आहे। गेल्या कित्येक वर्षापासून हे नागरिक जे आहेत ते रस्ता दुरुस्तीची कैलास असे संपर्कात रहा। सध्या आपल्या बरोबर अंकुशी काकडे जोडले गेलेले आहेत। काकडे सर, आपल्याला या अपघाताविषयी माहिती असेलच, मात्र यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतोय, म्हाळुंगे नांदे रस्त्यावर एका चिमुकल्याचा अपघातात मृत्यू झाला। 10 वर्षाचा केवळ हा मुलगा होता। शंकर मांडेकर
आमदार आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं अजब वक्तव्य केलंय की रस्ते आहेत तर अपघात होणार. जर किमान आपल्याला लोकभावना समजत नसतील, जर सांत्वन करता येत नसेल तर किमान अशा प्रकारची प्रतिक्रिया देणं तरी टाळायला पाहिजे होतं. काय आपली प्रतिक्रिया आहे? नक्कीच कालचा अपघात अनेक चॅनेलवरती आपण सर्वांनी दाखवला आणि अतिशय भयानक स्वरूपाचा त्या ठिकाणी तो अपघात झाला. एक मोठ्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. सगळ्यांच्याच मनामध्ये हळहळ व्यक्त होत होती. अशा वेळेला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून तेथील आमदार यांनी जी प्रतिक्रिया दिली निश्चितच समर्थनीय नाही. एका लोकप्रतिनिधीला अशा पद्धतीची प्रतिक्रिया देणं शोभत नाही. खरं म्हणलं तर ही अतिशय संवेदनशील बाब आहे. त्यांनी या बाबतीमध्ये जी काही घटना घडली ती चुकीची झाली आहे. या बाबतीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू. मग मुलाच्या कुटुंबियांना जे काही मदत करणे शक्य असेल ती करू. पण अशा घटना पुढे होणार नाहीत याच्यासाठी मी प्रयत्न करेल. अशा प्रकारची जर प्रतिक्रिया त्यांनी दिली असती तर ती निश्चित संयुक्तिक ठरली असती. पण नेमकी त्यांनी कोणत्या कारणासाठी शेवटी रस्ते अपघात आहेत ही जरी वस्तुस्थिती असली तरी हे अपघात होणार नाहीत. ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून लोकप्रतिनिधी बाजूला सरकू शकत नाहीत. त्यांचा त्या ठिकाणी प्रशासनावरती अंकुश असायला हवा. जे काही प्रशासनाने आज पुणे शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे खड्डे होत आहेत त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि विशेषतः आमदारांनी असेल, नगरसेवकांनी, महापौरांनी आपापल्या भागामध्ये अशा दुर्घटना घडणाऱ्याची दक्षता घ्यायला हवी होती. आणि किमान या सगळ्या परिस्थितीला कुठेतरी प्रशासन जबाबदार आहे. इथे एकेरी वाहतूक सुरू आहे, दुसऱ्या बाजूचा रस्ता बंद आहे. किमान ही तरी परिस्थिती समजून घेणं, अशा प्रकारे भान व्यक्त करत खरं तर त्यांनी ही प्रतिक्रिया देणं गरजेचं होतं. काकडे साहेब धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आपल्याबरोबर होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेल्यात. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. अंजलीजी, आत्ता आपण बघितलं असेल म्हाळुंगे रस्त्यावरचा हा अपघात 10 वर्षाचा चिमुकल्याचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि आमदार शंकर मांडेकर असे म्हणतात की रस्ते आहेत तर अपघात होणार. अत्यंत संतापजनक अशी प्रतिक्रिया आहे. मला इतकं वाईट वाटलं हे ऐकून की बिचारा 10 वर्षाचा चिमुकला जातो. एवढूसा ज्याने अजून आयुष्य पण नीट बघितलं नाहीये असा छोटूसा बाळ खड्ड्यामुळे जातो आणि ही थर्ड क्लास माणसं असं बोलूच कसं शकतात. म्हणजे किती भावनाहीन, भावना शून्य माणसं आहेत ती. एकतर ते रस्त्यात इतके प्रचंड प्रमाणात अख्ख्या महाराष्ट्रात खड्डे आणि यांना लाजा नाही वाटत. यांच्या घाण भ्रष्टाचारामुळे लोकांचे जीव जातात, घरं उद्ध्वस्त होतात आणि ही यांची प्रतिक्रिया जोडून काढायला पाहिजे. अशा माणसांना जोडून काढायला पाहिजे. म्हणजे उत्तरदायित्व इतकं विचित्र वाटलं की काय माणसं आहेत ही, काय झाली आहेत ही. म्हणजे आपण लोकप्रतिनिधी आहोत. आपण कुठल्या तरी गोष्टीची जबाबदारी घेऊन आपलं उत्तरदायित्व म्हणून प्रतिक्रिया देणं खरं तर गरजेचं असताना किमान आपल्याला सांत्वनपर 4 शब्द बोलता येत नसतील तर अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करणं. माणसांनी तर गप्प बसावं. निदान मला बोलता येत नाही असं तरी म्हणावं. पण त्याच्यात असं इतकं बोलणं की रस्ते आहेत तर अपघात होणार. खरं तर अशा माणसांना खरंच मी सांगते ना झोडून काढायला पाहिजे लोकांनी. आता जसं लोकांनी इतर गोष्टी धडे शिकवले ना या सगळ्या आमदारांना लोकांनी आता धडे शिकवण्याची गरज आहे. एक तर सगळ्यांच्या कंबरा तुटतात, कंबर मोडते, लोकांचे प्राण जातात आणि यांची ही भाषणं ऐकायची, ही यांची भाषा ऐकायची आपण. खरं अत्यंत खरंच इतका संताप येतोय. खरंच जाऊन या माणसाला सरळ करावं असं वाटतंय. खरं लोक चळवळीची गरज आपण व्यक्त केली आहे. अत्यंत संवेदनहीन खरं तर हे सगळं वक्तव्य होतं. अंजलीजी धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात, तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली. अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या आपल्याबरोबर होत्या. शंकर मांडेकर आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निश्चितच अत्यंत अजब आहे. संतापजनक प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत. आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्याबरोबर होते. कैलास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.